की अनेक जण आपण पाहतो की ते मानसिक गुलामीमध्ये अडकलेले आपल्याला दिसतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कुठल्या ना कुठल्या ऑर्गनायझेशनचा, कुठल्या संस्थेचा किंवा कुठल्या विचारधारेचा डॉमिनन्स आपल्याला दिसत असतो. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर जे स्वातंत्र्य आहे ते पूर्णतः न्यूट्रल असलं पाहिजे. प्रत्येक पक्षाची आपापली एक विचारधारा आहे आणि प्रत्येक पक्ष आपापल्या विचारधारेनुसार काम करत असतो. ज्यावेळेस एखादा व्यक्ती कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचा एक मेंबर बनतो, त्यावेळेस खऱ्या अर्थी तो एक वैचारिक गुलाम झालेला असतो. मग त्या पॉलिटिकल पार्टीने जे काही डिसिजन घेतले ते डिसिजन तो निमूटपणे फॉलो करत असतो. त्याच्या पर्सनल आयडिओलॉजीला त्या गोष्टी पटो अथवा ना पटो, त्याला त्या गोष्टी कराव्याच लागतात. ह्या पॉलिटिकल पार्टीज एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचं ब्रेन वॉशिंग करत असतात, ब्रेन वॉश करत असतात की कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाचा विचारसुद्धा ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात. एक चर्चासत्र घडवून आणणे किंवा वैचारिक पातळीवर कुठलीही समस्या सोडवू पाहणे या बाबतीमध्ये ते कधी अग्रेसिव्ह दिसत नाही. आपल्या पक्षाचा काय अजेंडा आहे तेवढाच अजेंडा ते पुढे रेटण्याचं काम करत असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचे ब्रेन वॉश झालेलं असतं. पुढच्या व्यक्तीचं म्हणणं काय आहे ॲटलिस्ट तेवढंसुद्धा ऐकण्याची त्यांची मानसिकता त्या ठिकाणी नसते. यालाच इंग्लिशमध्ये आपण एक्स्ट्रीमिझम म्हणतो, पोलरायझेशन म्हणतो. म्हणजे आपल्या वैचारिक पातळीचं ध्रुवीकरण ज्यावेळेस एखादी आयडिओलॉजी करत असते, एखादी विचारधारा जेव्हा आपले व्ह्यूज जे आहे ते पोलराईज करत असते, त्यावेळेस आपण मानसिक गुलाम झालेलो असतो. मित्रांनो, माझ्या मते एखादा व्यक्ती खऱ्या अर्थी स्वातंत्र्य त्यावेळेस म्हणावा लागेल, ना तो कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता ना त्याचा कोणत्याही पॉलिटिकल पार्टीशी काही संबंध असेल. ॲज अ नॉर्मल सिटिझन, ॲज अ सिटिझन ऑफ इंडिया आणि आपण आपली विचारधारासुद्धा स्वातंत्र्य स्वरूपाची ठेवली पाहिजे. एक विज्ञानवादी विचार खऱ्या अर्थी समाजाला देण्याची आवश्यकता आहे आणि कुठल्याही गोष्टीच्या आहारी न जाता त्यावर फॅक्च्युअल विचार करून मगच आपण आपले निर्णय त्या ठिकाणी घेतले पाहिजे. ज्या प्रकारे विज्ञान आपल्याला गोष्टी पडताळून पाहण्यासाठी शिकवतं, ज्यावेळेस आपण एखादा एक्सपेरिमेंट करतो, त्या एक्सपेरिमेंटमधून एखाद्या गोष्टीची सत्यता सिद्ध होते, त्यावेळेस आपण ती गोष्ट आत्मसात करत असतो, तिला खरं मानत असतो. त्याच तत्वावर आपण प्रत्येक गोष्टीला टॅली करून मगच त्याचा स्वीकार जो आहे तो आपल्या आयुष्यामध्ये करायला पाहिजे.